नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटलीच WHO ने जागतिक मलेरिया अहवाल 2020 जाहीर केलेला आहे। आता ज्या वेळेला WHO कडून, युनायटेड नेशन्स कडून किंवा WTO कडून अशा प्रकारचा एखादा अहवाल प्रकाशित केला जातो तर तो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। आणि प्लस आता हा अहवाल मलेरिया संबंधित आहे। या अहवालामध्ये पूर्ण जगाची स्थिती तर दर्शवली आहेच, पण त्याचबरोबर भारताची स्थिती कशी आहे सध्या ते सुद्धा दर्शवलंय। इनफॅक्ट या रिपोर्टनुसार तर गेल्या 10 वर्षांमध्ये भारताची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे आणि म्हणूनच आता हा रिपोर्ट तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। प्लस या लेक्चरमध्ये आपण हा रिपोर्ट तर बघणारच आहोत, पण त्याचबरोबर आता इथे मलेरियाबद्दल आपण बोलतोय। मलेरियालाच आपण हिवताप म्हणून सुद्धा ओळखतो। ओके, तर आपल्याला मलेरियाबद्दल सुद्धा एकदम डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे, जसं मलेरियाची लक्षणे, कशामुळे हा आजार होतो, त्याचबरोबर यावर कोणते इलाज आहेत, ओके, कोणत्या औषधांचा वापर केला जातो, या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देणार आहे। तर नीट लक्ष देऊन लेक्चर बघा, तुम्हाला जनरल सायन्सच्या सब्जेक्टसाठी हा टॉपिक खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। ओके, सो या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चरसुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवा। यामध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहेत, प्रॅक्टिस टेस्ट आहेत, रोज प्रॅक्टिस टेस्ट कंडक्ट केल्या जातात, तर तुम्ही जास्तीत जास्त अटेंड करण्याचा प्रयत्न करत जा। त्याचबरोबर तुमच्यासाठी एक खूपच महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजे राज्यसेवा 2021च्या बॅचबद्दल। या बॅचचं ॲडमिशन आता 10 डिसेंबरपर्यंतच सुरू आहे। 10 डिसेंबर नंतर 11 वाजेनंतर, रात्रीच्या 11 वाजेनंतर हे ॲडमिशन्स बंद होतील। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि या सगळ्यांची बडबड जर तुम्हाला ऐकायची असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या। ओके, सो आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे। मग आता हा विषय चर्चेत काय, ते म्हणजे WHO ने जागतिक मलेरिया अहवाल 2020 जाहीर केलेला आहे। आधी या अहवालाचं आपण जागतिक विश्लेषण बघून घेऊया, म्हणजेच वर्ल्ड वाईड रिपोर्ट काय आहे या अहवालाची। तर जागतिक स्तरावर मलेरियाची सुमारे 22 दशलक्ष प्रकरणे दरवर्षी आढळतात। आता जिथे जिथे प्रकरण असा शब्द वापरलेला असेल तर त्याचा अर्थ असणार आहे तेवढे पेशंट मलेरियाचे। ठीक आहे, मग आता इथे 22 दशलक्ष प्रकरणे दरवर्षी आढळतात आणि हा जो वार्षिक अंदाज आहे तो गेल्या 4 वर्षांपासून तसाच आहे, म्हणजे त्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आहे। ऑलमोस्ट अंदाजे एवढेच प्रकरण किंवा एवढेच पेशंट्स मलेरियाचे दरवर्षी पूर्ण जगभरामध्ये आढळून येतात। ओके, आणि 2019चा जर डेटा बघितला तर मलेरियामुळे 4,09,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 2018मध्ये हा आकडा 4,11,000 होते, म्हणजे फक्त 2,000 कमी झालेला आहे। म्हणजेच काय की मलेरियामध्ये जो आपण 4 वर्षांचा, गेल्या 4-5 वर्षांचा जर आकडा बघितला त्यामध्ये एवढी कमतरता आलेली नाही। आता हा आपण वर्ल्ड वाईड डेटा बघतोय आणि या डेटामध्ये सुद्धा जर बघून तुम्ही चालाल ना तर काही अशी स्पेसिफिक देश आहेत की ज्यामध्ये जे मलेरियाची प्रकरणं आहेत, जे पेशंट्स आहेत ते खूप जास्त आढळून येतात। जसं बघा आता कोविड-19 एक नवीनच आलेलं आपण म्हणू शकतो पॅन्डेमिक। आता कोविड-19 हे पॅन्डेमिक आहे, तर मलेरिया सध्या आपल्या देशामधला आपल्या जगामधला एंडेमिक आहे। एवढं लक्षात ठेवा। एंडेमिकचाच अर्थ काय होतो की आता हा साथीचा रोग झालेला आहे आणि हा असाच आपल्या जगामध्ये स्थित झालेला आहे। काही दिवसांनी आपण कोविडला सुद्धा एंडेमिकच म्हणून ओळखू शकतो, आता सध्या तरी अजून पॅन्डेमिक आहे। ठीक आहे, मग आता जर वर्ल्ड वाईड आपण बघितलं तर कोणते देश यामध्ये महत्त्वाचा रोल करतायत, त्यामध्ये बुर्किना फासो, कॅमरून, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो किंवा आपण याला काँगो म्हणून सुद्धा ओळखतो, घाना, भारत, माली, मोझांबिक, नायजर, नायजेरिया, युगांडा आणि टांझानिया या 11 देशांमध्ये मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत। आता इथे एक तर बघा, एकीकडे आता पुढे तुम्हाला मी भारताचा रिपोर्ट सांगणारच आहे, पण बाकीचे जे सगळे राष्ट्र आहेत ना ते सगळे आफ्रिका खंडामधले आहेत। आफ्रिका खंड सोडून फक्त एकच देश यामध्ये, ते म्हणजे भारत, आणि या 11 देशांमध्ये जगातलं सर्वाधिक मलेरिया रुग्ण आढळतात। आता इथे मी तुम्हाला हा मॅप दिलेला आहे, हा आफ्रिका खंडाचा मॅप आहे। त्यातला जो पहिलाच देश आहे तो इथे, तो म्हणजे बुर्किना फासो। बाकीचे जे 9 देश आहेत ते तुम्हीच शोधा। आफ्रिका खंड इथे तुम्हाला समोर मॅप दिलेला आहे, किंवा स्वतःचा गुगल मॅप ओपन करा आणि शोधा की बाकीचे 9 देश कुठे आहेत। इथेच आहेत कुठे, या मॅपशिवाय दुसरीकडे जायची गरज नाही आहेत, सगळे याच खंडात आहेत। ओके, आणि तसंच मलेरियाच्या जागतिक पातळीवरील
प्रकरणापैकी अंदाजे 70% प्रकरणांसाठी, म्हणजे फक्त हे जे 11 देश दिलेले आहेत ना, तर मलेरियाच्या एकूण जर 100 पेशंट आहेत तर 70 पेशंट या देशांमधूनच येतात आणि मृत्यूंपैकी 71% मृत्यूसाठी हेच देश जबाबदार आहेत. ओके, म्हणजे मलेरियाचे फक्त 30% जे रुग्ण आहेत ते अदर देश किंवा पूर्ण जगामधून आहेत आणि बाकीचे जे सगळे रुग्ण आहेत ते या 11 देशांमधूनच आलेले आहेत. जर तुम्ही इथे बघाल तर थोडंसं आता इथे दिलेलं आहे सर्वात जास्त आफ्रिका खंडात आहे, मग हा एक थोडासा पोर्शन येतो आणि त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडामधला. ओके, तर आता हे काही वेगळे वेगळे क्रायटेरिया दिलेत पण त्यावर तुम्हाला एवढं काही प्रश्न विचारले जाणार नाही, पण तुम्हाला हे 11 देश लक्षातच ठेवायचे आहेत आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की या 11 देशांमध्ये आपला भारत सुद्धा आहे. ठीक आहे, आता भारताचं जर विश्लेषण आपण बघितलं तर भारत हा एकमेव हाय एंडॅमिक देश आहे. हाय एंडॅमिक देश म्हणजेच काय, या 11 देशांमध्ये हे 11 देश काय आहेत तर हाय एंडॅमिक देश, म्हणजेच इथे हा जो रोग आहे तो जास्त प्रमाणात पसरलेला आहे आणि या 11 देशांमधून हा फक्त असा एकच देश आहे की ज्याने 2018च्या तुलनेत 2019 मध्ये 17.6% घट नोंदवलेली आहे. बाकीच्या देशांमध्ये एवढी घट नोंदवली गेलेली नाही आहे. म्हणजेच सर्वात जास्त घट रुग्णांमध्ये कुठे झालेली आहे, भारतामध्ये. तर हा एक प्लस पॉईंट आहे. 2000 ते 2019 दरम्यान मलेरियाच्या प्रकरणांमध्ये 71% आणि मृत्यूच्या घटनांमध्ये 73.9% एवढी घट झालेली आहे. म्हणजे भरपूर अशी घट भारताने म्हणजे यामध्ये चांगली कामगिरी दर्शवली आहे. जर भारताचं 2000 आधीच्या किंवा 2010च्या आधी जरी आपण बघितलं ना तर मलेरियाचं प्रमाण खूप आढळून यायचं. इनफॅक्ट तुम्ही जर तुमच्या लहानपणी पण बघितलं असाल तर तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असाल की कोणाला तरी जनरली हिवाळ्याच्या सीझनमध्ये मलेरिया झालेला असायचा. ओके, तर मग आत्ता तेवढं मलेरियाचं प्रमाण आपल्याला बहुतेक ठिकाणी आढळून येत नाही. हां, भारतामध्ये सुद्धा अशी काही ठिकाणे आहेत की जिथे मलेरियाचं प्रमाण जास्त कमी झालेलं नाही आहे. पण हां, जर ॲव्हरेज ओव्हरऑल आपण भारत बघू तर भारतामध्ये मलेरियाचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे. 2000 ते 2019च्या कालावधीत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 83.34 एवढ्या टक्क्यांनी कमी करण्यात आणि या आजाराने होणाऱ्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये 92% घट करण्यात भारताला यश आलेलं आहे. ओके, म्हणजेच बघा मृत्यूचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे, 92% कमी झालेलं आहे आणि त्यामुळेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजेच MDG, आता हे UNचं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे. मिलेनियम डेव्हलपमेंटमध्ये जसं एड्स, मलेरिया अशी जे रोग आहेत तर त्यांचे ध्येय किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स सगळे जे सदस्य राष्ट्र आहेत UNचे त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेलं. तर हे जे MDGचं 6वं ध्येय आहे ते म्हणजे मलेरियाचं प्रमाण कमी करणं, त्यामध्ये भारताला यश आलेलं आहे. आणि तसं तर हे गोल होतं ते म्हणजे 50 ते 75% घट असली पाहिजे, पण भारतामध्ये 92% घट घेतलेली आहे. मग आता भारत तर ऑलरेडी हाय एंडॅमिक देश आहेच, पण भारतामध्ये सुद्धा असे काही राज्य आहेत की जिथे सर्वात जास्त मलेरिया रुग्णांची संख्या आढळून येते. त्यामध्ये 5 राज्य आहेत, ते म्हणजे ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय आणि मध्य प्रदेश. 2019 मध्ये असं आढळून आलंय की या 5 राज्यातील लोकांमध्ये मलेरियाचं प्रमाण 45.47% एवढं आहे. ओके, म्हणजे जे ओव्हरऑल लोकसंख्या आहे त्यातले 45% लोकांना तर मलेरिया झालेलाच आहे. प्लस आपल्या देशामध्ये जेवढं मृत्यू होतो मलेरियामुळे त्यातले 63.64% एवढ्या मलेरियाच्या मृत्यूची नोंद या 5 राज्यांमधूनच झालेली आहे. तर हा डेटा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जसं तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो की सर्वात जास्त मलेरियाचं प्रमाण आहे ते आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यांमध्ये आढळून येतं, तर या राज्यांमध्ये आढळून येतं. आणि इनफॅक्ट आता या राज्यांमध्ये सुद्धा मलेरियाचं प्रमाण हळूहळू कमी होतं आहे, कारण की ज्या वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत मलेरिया कमी होण्यासाठी, तर या राज्यांकडे आपल्या सरकारकडून भरपूर लक्ष दिलं जातं आहे. ओके, मग आता भारतामध्ये मलेरिया रोखण्यासाठी काही प्रयत्न झालेले आहेत का, तर हो. महत्त्वाचं तर हीच गोष्ट आहे, भारतामध्ये जे मलेरियाचं प्रमाण होण्याची जी कारणं आहेत तर काही अशा योजना आहेत भारतामध्ये ज्या 2015 पासून राबवण्यात आलेल्या आहेत. तसं मलेरियाचं प्रमाण कमी करण्यासाठी 2015 पासून महत्त्वाच्या योजना बऱ्याचशा राबवण्यात आलेल्या आहेत. त्यातली 2016 मधली एक महत्त्वाची योजना आहे ते म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय फ्रेमवर्क. ओके, यालाच आपण NFME म्हणून म्हणतो. तर ही लागू करण्यात आलेली आणि या फ्रेमवर्कमुळे
हे जे बरेचसे राज्य आहेत जसं ओडिसा वगैरे, तिथे पूर्वी मलेरियाचं प्रमाण अजून जास्त होतं, पण तिथे सुद्धा थोडीशी जी काही घट झाली असेल तर ती या फ्रेमवर्कमुळेच असं तुम्ही म्हणू शकता. त्याचप्रमाणे 2017 सुद्धा अजून मलेरियाचं प्रमाण कमी करण्यासाठी एक योजना लागू करण्यात आलेली, जसं त्यामध्ये जे मलेरियाचे डास असतात त्यांना मारण्यासाठी त्यांच्यासाठी फवारणी करणं अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स जे मलेरियासाठी लागतात, औषधांचा पुरवठा, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. त्याचप्रकारे जुलै 2019 या 4 राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यामध्ये हाय बर्डन टू हाय इम्पॅक्ट म्हणजेच HBHI हा उपक्रम राबवण्यात आला. आता HBHI हा उपक्रम काय ना, तो एकदम पटकन तुम्हाला समजून सांगते. तर यामध्ये ना WHO आणि त्याचप्रमाणे RBM पार्टनरशिपने एक मलेरिया समाप्त करण्यासाठी भारताबरोबर 11 असे देश आहेत की त्या देशांमध्ये हा कार्यक्रम लागू केला होता. HBHI म्हणजे जे प्रदेश असे हाय एंडेमिक प्रदेश आहेत, जिथे मलेरिया रुग्णांचं प्रमाण हे खूप जास्त आहे, तिथे हा उपक्रम सुरू केला होता. आणि गेल्या 2 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर या उपक्रमाचे चांगले परिणाम सुद्धा दिसून आलेले आहेत. जसं पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं किंवा झारखंडमध्ये बघितलं तर मलेरियाच्या केसेसच्या बाबतीत एकूण 11% घट करण्यात आलेली आहे. एवढं लक्षात ठेवा, किती तर 18% घट करण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मृत्यूमध्ये सुद्धा इथे 20% घट झालेली आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे आता मलेरियामुळे सर्वाधिक त्रस्त झालेल्या राज्यांमध्ये, जसं आता आपण हे 5 राज्य बघितले, तर या 5 राज्यांमध्ये मायक्रोस्कोपिक उपकरणं की ज्यामुळे मलेरियाचे उपचार त्याचप्रमाणे त्याचं जे डिटेक्शन आहे ते फास्ट होईल, हे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने बरेचसे प्रयत्न केले. त्याचबरोबर लॉंग लास्टिंग इन्सेक्टिसाइडल नेट्स, आता हे नीट लक्षात ठेवा, तुम्हाला जरी ते बाजूला ही इमेज दिसत असेल त्याला म्हटलं जातं लॉंग लास्टिंग इन्सेक्टिसाइडल नेट्स. इथे तुम्ही बघू शकता ही जी इमेज आहे ना ती ओडिसामधली आहे. ओके. ओडिसामध्ये बरेचसे प्रयत्न केले गेलेत, तर त्यामध्ये हे नेट्स उपलब्ध करून दिले जातात. इनफॅक्ट असं नाही आहे की फक्त हॉस्पिटल्समध्ये, तर घरांमध्ये सुद्धा हे नेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्यामुळे जो प्रसार आहे, हा रोग पसरण्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजेच हे जे प्रमाण कमी झालेलं आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की भारत सरकारने बरेचसे असे प्रयत्न केलेले आहेत मलेरियाचं प्रमाण कमी होण्यासाठी. पण आपण कंपॅरिझन केलं बाकीचे जे 10 एकदम हाय पेंडेमिक देश आहेत जिथे मलेरियाचं प्रमाण आधीपासून खूप जास्त आहे, ते थोडेसे अविकसित देश आहेत. ओके. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं असं गोष्टी जर उपलब्ध करून द्यायचे तर त्यांचं सरकार तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. मग जेवढी कामं WHO कडून केली जातात किंवा जेवढा सपोर्ट WHO कडून किंवा इतर कोणत्या संघटनांकडून केला जातात, तर तीच एक हेल्प त्या देशांना होते. आणि भारतामध्ये हे प्रमाण कमी होण्याचं कारण म्हणजे आपला देश एक विकसनशील देश आहे आणि कुठेतरी थोडाफार स्टँड करतो की अशा प्रकारच्या योजना पटपट राबवू शकतात, म्हणूनच हे प्रमाण कमी झालेलं आहे. ओके. आता आपण बरंचसं या रिपोर्टबद्दल माहिती घेतलेली आहे. जेवढी माहिती घेतलेली आहे ती सगळी माहिती परीक्षेसाठी तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. आय होप तुम्ही नोट डाऊन करून घेत असाल. आता आपण मलेरियाबद्दल स्पेसिफिकली बघूया. मलेरिया किंवा हिवताप कशामुळे होतो? तर हिवताप हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे आणि तो पसरणारा रोग आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि मेनली जर आपण बघितलं ना तर या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो विषुववृत्तीय भागांमध्ये जास्त आढळतो. आता विषुववृत्तीय भागांमध्ये हे रोग आढळून येण्याचं कारण म्हणजे काय? तर मेनली या भागामध्ये दमट वातावरण असतं. ओके. आणि या वातावरणामध्ये डासांची जी पैदास आहे ती खूप होते आणि जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं डासांच्या चावण्यामुळे हा होणारा रोग आहे आणि म्हणूनच विषुववृत्तीय भागामध्ये आपल्याला हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. आणि मेनली तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या डासाच्या चावण्यामुळे हा रोग होतो, तर तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता. परीक्षेला आत्तापर्यंत बऱ्याच वेळा विचारले गेले ते म्हणजे ॲनाफिलस डासाची मादी जर चावली तर हा रोग होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मलेरिया हा रोग सूक्ष्म परजीवी किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता आदिजीवीमुळे होणारा रोग आहे. त्याला तुम्ही प्रोटोझोआ असं सुद्धा ओळखता. ठीक आहे. तर प्लाझ्मोडियम अशा नावाचा हा सूक्ष्म परजीवी आहे.
प्लाझ्मोडियम तुम्हाला लक्षातच ठेवायचं, या आधी आयोगाने ऑलरेडी यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि हे जे सूक्ष्म परजीवी आहे ते डासांद्वारे पसरतं, म्हणजे जर डास चावला तर ते सूक्ष्म परजीवी म्हणजेच प्लाझ्मोडियम मनुष्याच्या शरीरात जातं आणि त्यामुळे हा रोग होतो. या रोगामध्ये म्हणजेच मलेरियामध्ये महत्त्वाची लक्षणं कशी आढळून येतात, ज्या व्यक्तीला मलेरिया झालेला आहे त्याचे काय सिम्पटम्स असतात. एक म्हणजे थंडी वाजते, आणि ही थंडी जी आहे ती खूपच जास्त थंडी वाजते. हा काळ 15 मिनिटे ते तासभर चालतो, म्हणजे थंडी वाजण्याचा जो त्रास आहे तो 15 मिनिटं ते तासभर चालतो. त्यानंतर थंडी वाजून ताप येतो, ताप थोडा वेळ टिकतो, परत जातो, परत येतो, आणि ज्यावेळेला ताप कमी होतो तेव्हा घाम उतरतो. ओके, म्हणजेच आता यामध्ये ना जसं बघायला गेलात तर 3 अवस्था आहेत मलेरियाच्या. एकदम सुरुवातीला ते म्हणजे शीत अवस्था, म्हणजे खूप थंडी वाजते. त्यानंतर उष्ण अवस्था म्हणजे ताप आलेला असतो, आणि त्यानंतर घाम अवस्था म्हणजे ताप उतरताना खूप असा घाम येतो. तर अशा या 3 अवस्था या म्हणजे मलेरियामध्ये असतात. आणि तसंच ताप सहसा दुपारनंतर येतो, दिवसाआड किंवा रोज येतो. तापाबरोबर खूप डोकेदुखी असते, अंगदुखी, कंबरदुखी, म्हणजेच बेसिकली बॉडी पेन होतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे मलेरियाच्या तापामुळे काही वेळेला मेंदूला सूज येऊन झटके येण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघा ताप आल्यावर लहान मुलांमध्ये फीट आलेली बघून येतो. इनफॅक्ट फीट येण्याचं हे जे प्रमाण आहे ते जनरली या तापामध्ये बालकांमध्येच आढळून येतं जास्त प्रमाणात. आणि तसंच प्लाझ्मोडियम फॉल्सीपेरममुळे रुग्ण कोमात जायची व दगावण्याची शक्यता सुद्धा असते. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तसं आता तुम्हाला मी 4 हे परजीवी सांगते किंवा प्लाझ्मोडियम 5, त्यामुळे हा रोग होऊ शकतो. पण मेनली जे हिवताप आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं ते म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, त्यानंतर प्लाझ्मोडियम मलेरिया, त्यानंतर प्लाझ्मोडियम ओव्हले आणि प्लाझ्मोडियम नोलेक्सी. आता हे जे माझे उच्चार आहेत ते काहीतरी चुकले असतील तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. पण यामध्ये मेनली तर प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे मलेरिया होतो, आणि जर प्लाझ्मोडियम फाल्सिपेरममुळे जर झालाच तर त्यामध्ये रुग्ण कोमात जाण्याची आणि त्याचबरोबर दगावण्याची म्हणजे त्याची मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात. आता इथे लाल पेशी का दिसून येतात, कारण की ज्या वेळेला प्लाझ्मोडियम हा आदिजीवी मानवी शरीरामध्ये जातो, म्हणजे ज्या वेळेला तो आपल्या शरीरामध्ये जाईल ना त्यावेळेला ज्या आपल्या लाल रक्तपेशी असतात किंवा लोहित रक्तपेशी असतात त्याच्यावर तो हल्ला करतो. ओके, ह्या ज्या रक्तपेशी आता तिथे तुम्हाला आढळून येतील त्यावर तो हल्ला करतो आणि शरीरातल्या आरबीसीजना मारतो. आता ज्या वेळेला आरबीसीजना मारतो त्यामुळे काय होणार आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. ओके, हिमोग्लोबिन कशामुळे तयार होतं, आरबीसीजमुळेच तयार होतं की नाही. ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं ना त्यावेळेला ॲनेमिया होतो. ओके, आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला मलेरियामध्ये लोकांना ॲनेमिया झालेला आढळून येतो. बघा आपल्या देशामध्ये एका रिपोर्टनुसार भारतातल्या भरपूर अशा महिलांना ॲनेमिया झालेला असतो. तुम्ही न्यूजपेपरला सुद्धा बऱ्याच वेळा वाचत असाल. तर त्याचं महत्त्वाचं कारण काय असतं की शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे, आता आपण बघितलंच इथे की कोणती कोणती लक्षणं आढळून येतात, कशा प्रकारे हे जे प्लाझ्मोडियम आहे ते आपल्या शरीराला घातक असतं. ठीक आहे, मग आता याच्यावर कोणते उपचार आहेत का, तर हो बरेचसे उपचार आहेत, पण ते उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. म्हणजे एकतर कोणत्या प्लाझ्मोडियममुळे हा आजार झालाय, तो किती तीव्र आहे त्याच्यावर. मग यामध्ये काही औषधं आहेत जी मलेरियासाठी वापरली जातात. त्यामध्ये क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाइन आणि आर्टिमिसिन. तर ही अशी 4 औषधं आहेत जी मलेरियाच्या उपचारासाठी वापरली जातात. मेनली यामध्ये क्लोरोक्विन आणि त्याचप्रमाणे क्विनाइन या 2 औषधांचा वापर केला जातो. पण या औषधाला जे प्लाझ्मोडियम आहे तो रोध निर्माण करतो. रोध निर्माण करतो म्हणजेच काय की त्याला प्रतिसाद देत नाहीत, म्हणजे या औषधाचा त्यावर एवढा जास्त परिणाम होत नाही. म्हणूनच सध्या भारतामध्ये जर आपण मलेरियासाठी बघितलं तर जास्त या औषधाचा वापर केला जातो. ते औषध म्हणजे आर्टिमिसिन. ठीक आहे, आता ही 4ही औषधांची तुम्हाला नावं तशी लक्षात ठेवायचीच आहेत, कारण की परीक्षेला जर विचारली गेली तर नक्कीच ही विचारली जाऊ शकतात. ठीक आहे, तर या ज्या काही गोष्टी आहेत या मलेरियाबद्दल त्या लक्षातच ठेवा. आपण रिपोर्टबद्दल सुद्धा एकदम डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे, त्याचबरोबर मलेरिया या आजाराबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे. आता तुम्हाला आपण इथे रोगांचा अभ्यास करतोच आहे, तर एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की कमेंटमध्ये द्या. जसा हा रोग आहे मलेरिया तो आदिजीवामुळे होतो. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो प्रोटोझोआ. तर असे अजून बरेचसे रोग आहेत जे आदिजीवामुळे होतात. मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे
की खालीलपैकी कोणते रोग हे आदी जीवांमुळे म्हणजेच प्रोटोझोआमुळे होत नाहीत. इथे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, होत नाहीत असं विचारलंय. ऑप्शनमध्ये हिवताप, स्लीपिंग सिकनेस, काळा आजार आणि हिमोफिलिया. ऑप्शन्स पण दिलेले आहेत, तर जे योग्य उत्तर तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की द्या, आणि जर माहीत नसेल तर थोडंसं पुस्तकामध्ये किंवा गुगलवर शोधा. ठीक आहे. सो आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग करंट अफेअर्सच्या टॉपिक बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.